जोपर्यंत माऊली हयात होते तोपर्यंत येथील लोकांनी माऊलींना ज्या पद्धतीनं त्रास दिला तो वाखाणण्याजोगा होता. माऊली ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस माऊली ज्यावेळेस बाहेर जायचे त्यावेळेस या समाजानं माऊलींना साधं खापर, दगड आणि विटा यांच्याशिवाय काहीच मिळू दिलं नाही. आज हेच लोक माऊलींना लांबून येतात, पंचामृतानं आंघोळ घालतात. कधी काळी या लोकांनी माऊलींना इंद्रायणीला शिवू दिलं नाही का तर ती बाटल. माऊलींना त्यांच्या आईवडिलांची माया भेटू दिली नाही का तर माऊलींचे आईवडील हे संन्यासी होते. आज त्याच माऊलींना संपूर्ण विश्वाची माऊली म्हणताना ह्या लोकांना काही वाटत नाही. हे लोक थोतांडानं जगतात. माऊली ज्यावेळेस पहिल्यांदा पंढरीला गेले होते त्यावेळेस माऊली अनवाणी पायानं गेले होते. पायाला पोळत असेल तर त्यांनी पळसाचे पानं त्या ठिकाणी पायाला लावले. आज त्या माऊलींच्या पालखीला म्हणजे त्यांची पालखी चांदीनं बनवली आहे, त्यांच्या ज्या पादुका आहेत त्या सोन्याच्या आहेत आणि जे रथ आहे तो पण चांदीचा आहे. त्याला कोणाचं बैल असायला पाहिजे त्याच्यासाठी लिलाव केला जातो, त्याच्यातून पैसे कमवले जातात. तर हा समाज पहिल्यापासून असाच आहे. खऱ्याला खरं म्हणणारी ही जनता नाही. ज्या काळी माऊलींना शिवू दिलं नाही आज त्यांना शिवण्यासाठी लाखोची गर्दी जमा होते. 2-2.5 किलोमीटरपर्यंत ज्या ठिकाणी माऊली चालत जायचे